नमस्कार मित्रांनो. आज आपण बीकॉम 6 सेमिस्टर मध्ये भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये भारतीय आर्थिक विचारकांचे योगदान यामध्ये महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार आपण समजून घेऊया. महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार. आधुनिक भारतीय आर्थिक विचारवंतांमध्ये मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांचे महत्वाचे स्थान दिसून येते. महात्मा गांधी यांनी सामाजिक, राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रामध्ये भरपूर कार्य केले. त्यांचे आर्थिक विचार सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचे दिसून येते. गांधीजीच्या आर्थिक विचारावर भगवद्गीता, जॉन रस्किन, गोपालकृष्ण गोखले इत्यादीच्या ग्रंथाचा प्रभाव दिसून येतो. गांधीजींनी कुटीर व ग्रामीण उद्योग, ग्रामीण आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी वस्तूवर भर इत्यादी आर्थिक कार्यक्रमावर भर दिला. या कार्यक्रमांनाच आज गांधीवादी अर्थशास्त्र सुद्धा समजले जाते. महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार याप्रमाणे आहे. महात्मा गांधी खऱ्या अर्थाने अर्थशास्त्रज्ञ नव्हते. त्यांनी अर्थशास्त्रावर एकदा सुद्धा ग्रंथ लिहिला दिसून येत नाही. मात्र अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र यांना परस्परापासून वेगळे करणे त्यांना मान्य नव्हते. त्यांचे विचार हे व्यवहारवादी होते. त्यांच्या मते नैतिक विचाराचा प्रभाव आर्थिक जीवनावर असायला हवा. त्यांचे आर्थिक विचार सतत विकसित झालेले नसून क्रमाक्रमाने त्यात परिवर्तन होत गेले असे दिसून येते. या विचाराच्या 3 अवस्था त्यांनी मांडल्या आहेत. गांधीजीच्या आर्थिक विचारामध्ये 1919 पर्यंत नकारात्मक अवस्था दिसून येते. त्यांनी लिहिलेल्या हिंद स्वराज्य या मध्ये पूर्णपणे भौतिकवाद विरोधी भूमिका घेतलेली असून पाश्चिमात्य संस्कृतीला नाकारले आहे. या संस्कृतीशी निगडित आधुनिक विकास, यांत्रिकीकरण आणि तांत्रिक प्रगती यांना अयोग्य मानले आहे. 1919 ते 1934 या काळातील त्यांचे विचार सकारात्मक अवस्था निर्माण करतात. या काळात त्यांनी स्वदेशी चळवळीचा विचार मांडून पाश्चिमात्य पद्धतीचा एक पर्याय त्यांनी दाखवला. 1934 नंतर तिसरी अवस्था त्यांनी सर्वोदयाची कल्पना मांडून ग्रामोद्धार, खादी व कुटीर उद्योग इत्यादीच्या संदर्भात कार्य केले. गांधीजीच्या आर्थिक विचाराची मूलभूत तत्वे खालीलप्रमाणे दिसून येते. गांधीजीच्या मते अर्थशास्त्र हे वेगळे नसून जीवनाच्या क्रमाचा व तत्वज्ञानाचाच एक भाग आहे. त्यामुळे अर्थशास्त्राच्या प्रस्थापित तत्वावर अवलंबून न राहता त्यांनी जीवन तत्वज्ञानाची मूलभूत तत्वे या अंगाला लागू केली. त्यांचे आर्थिक विचार हे सत्य, अहिंसा, श्रम, प्रतिष्ठा व साधेपणा या तत्वावर आधारित दिसून येते. गांधीजीचे आर्थिक विचाराचे मूलभूत तत्व पुढीलप्रमाणे सांगता येईल. नंबर 1, मानवी मूल्य. पाश्चिमात्य संस्कृतीच्या भौतिकवादाला गांधीजीचा पूर्णतः विरोध होता. त्यांनी मुद्रा आणि स्पर्धा यांना मानवी संबंधात महत्व देऊ नये असे स्पष्ट केले. मुद्रेला महत्व देणे म्हणजे सामाजिक समस्या निर्माण करणे होय असा त्यांचा समज होता. त्याऐवजी मानवी संबंध प्रेम, सहकार्य, सत्य यावर आधारित असावे असे त्यांचे मत होते. दुसरं मूलभूत तत्व आहे अहिंसा. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील महत्वाचे घटक म्हणून अहिंसा आणि सत्याला त्यांनी विशेष स्थान दिलेले आहे. अर्थव्यवस्थेत मुबलक साधनांचा जास्त उपयोग करणे योग्य आहे, तर मर्यादित साधनांचा उपयोग हिंसा आणि शोषणाला जन्म देत असल्यामुळे ते अनुचित ठरते. प्रत्यक्षात मर्यादित साधनांसाठी स्पर्धा होऊन हिंसा घडते. म्हणून अर्थव्यवस्था विपुल साधनावर आधारित असावी. तिसरं आहे साधेपणा, साधी राहणी व उच्च विचारसरणी या पुरातन विचारांचा प्रभाव गांधीजीवर अगोदरच होता. अर्थात समाजात विविध वस्तूंचे उत्पादन उपलब्ध करत असणे उच्च जीवनमानाचे लक्षण होऊ शकत नाही. उलट
त्यामुळे मनुष्याच्या गरजांचे दुष्टचक्र निर्माण होते, जीवन गुंतागुंतीचे होते व शेवटी असंतुष्टपणातून हिंसा व शोषणाला वाव मिळतो असे त्यांना वाटते. विकेंद्रीकरण, चौथा मूलभूत तत्व आहे विकेंद्रीकरण. गांधीजींनी आर्थिक शक्तीच्या विकेंद्रीकरणावर फार मोठा भर दिला. या रचनेत मानवी गरजा मर्यादित राहून लवकर पूर्ण होतात. या उलट केंद्रीकरण हे एक प्रकारे गुलामगिरीला आमंत्रण असून त्यामुळे विविध संकटाची साखळी निर्माण होते असे त्यांना वाटायचे. गांधीजीचे आर्थिक विचार खालील मुद्द्याद्वारे सुद्धा प्रकट करता येते. तर पहिला मुद्दा आहे श्रमासंबंधी गांधीजीचे विचार. श्रमासंबंधी गांधीजीचे विचार भारतात वाढती लोकसंख्या विचारात घेता भारतात श्रमप्रधान उत्पादन पद्धती असावी. भारतामध्ये श्रमप्रधान उत्पादन पद्धती असावी असे त्यांचे मत होते. श्रम हे कोणत्याही प्रकारच्या संपत्ती किंवा भांडवलापेक्षा कमी नाही. श्रम किंवा कामाची पूजा करावी असे ते म्हणत. आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काम करणे, श्रम करणे होय. श्रमाला ते निसर्गाचा एक नियम समजत असत. त्यांच्या मते शारीरिक श्रमामुळे मनुष्याचे आरोग्य चांगले राहतेच, पण त्याचबरोबर मानसिक शक्ती देखील चांगली राहते असे त्यांना वाटायचे. शारीरिक श्रम करणे हे प्रत्येक माणसाचे एक कर्तव्य, पवित्र कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या श्रमामुळे मनुष्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असे त्यांना वाटायचे. काम न करता सुट्या घेणाऱ्या व्यक्तींचा त्यांना तिरस्कार वाटत होता. दुसरा गांधीजीचा आर्थिक विचार दिसून येतो, मुद्दा दिसून येतो भांडवल व यांत्रिकीकरणासंबंधी विचार. भांडवल व यांत्रिकीकरणासंबंधी विचार. उद्योगांची वाढ, तांत्रिक प्रगती, यंत्राचा वापर याबाबत गांधीजीचे विचार स्पष्ट होताना दिसते. गांधीजींनी यंत्राला यंत्र म्हणून विरोध केला नाही. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीचा परिणाम शेकडो कामगारांना बेरोजगार बनवण्यावर होतो. मोठी यंत्रे भांडवलदाराचा वर्ग निर्माण करतात. हे भांडवलदार जास्त गुंतवणूक करून उद्योगाची मालकी मिळवतात. मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेत लघु व कुटीर उद्योगाचे अस्तित्व संपते. मोठी यंत्रे शोषणाचे साधन बनते. भांडवलदारांचा वर्ग निर्माण होतो. भांडवलदाराचा श्रीमंत वर्ग निर्माण होतो व कामगारांचा वर्ग दारिद्र्य सहन करतो. हे त्यांना अहिंसेच्या तत्वाविरुद्ध वाटते. देशातील संपत्तीचे वितरण सर्व लोकांमध्ये झाले पाहिजे. त्यामुळे बेरोजगारी वाढते. यंत्रामुळे बेरोजगारी वाढते, म्हणून त्यांना यंत्राचा विरोध होता. ज्या ठिकाणी भांडवलाची उपलब्धता जास्त असून श्रमाची कमतरता आहे अशा ठिकाणी यंत्रे उपयुक्त आहेत. परंतु भारतासारख्या राष्ट्रात जिथे श्रमशक्ती विपुल आहेत तेथे यंत्र उपयुक्त नाहीत. यंत्रामुळे श्रमाची बचत होत असेल तर त्यात गैर काही नाही, परंतु लाखोंना बेरोजगार करून उपासमारीची पाळी निर्माण होत असेल तर ते समर्थनीय ठरू शकत नाही. संपूर्ण मानव जातीचा वेळ यंत्रामुळे वाचवला जावा असे गांधीजींना वाटत होते. गांधीजीची अशी श्रद्धा होती की युद्ध आणि हिंसा याचे मूळ मनुष्याच्या जीवनातील ताण व निराशा निर्माण करते. या निराशेची जननी म्हणजे यांत्रिक संस्कृती होय असे ते म्हणायचे. तांत्रिक प्रगती जसजशी वाढत जाते तसतसा मानवाच्या गरजा वाढत जातात व शेवटी जीवनातील उदात्त उद्दिष्टे मागे पडून भौतिक सुखाची लालसा मनात तयार होते. यांत्रिकीकरण हे एक अपरिहार्य संकट असल्यामुळे मूलभूत व अवजड उद्योगाच्या बाबतीत त्यांचा वापर करावा लागेल, परंतु ते सुद्धा समाजाचे शोषण होऊ नये म्हणून त्या उद्योगावर सरकारची मालकी असावी असे त्यांना वाटायचे. तिसरं आहे विश्वस्त कल्पना, थिअरी ऑफ ट्रस्टीशिप. गांधीजीच्या आर्थिक विचारामध्ये विश्वस्ताची कल्पना हा एक महत्वाचा भाग दिसून येतो.
गांधीजींनी त्या तत्वाचा पुरस्कार केला. त्यात सत्य आणि अहिंसा याबरोबरच अपरिग्रहाला सुद्धा स्थान दिले. अपरिग्रहाला स्थान दिले. अपरिग्रह म्हणजे संग्रह न करण्याची वृत्ती होय. संग्रह न करण्याची वृत्ती होय. आदर्श समाजात अशी वृत्ती असेल तर उत्पन्न व संपत्तीच्या वितरणामध्ये विषमता निर्माण होणार नाही. परंतु ही अवस्था निर्माण होईपर्यंत समाजातील श्रीमंत लोकांनी स्वतःला संपत्तीचे मालक न समजता विश्वस्त समजावे अशी त्यांची अपेक्षा होती. महात्मा गांधींनी आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे समर्थन केले आहे. भांडवलदारांनी मालकीचे नव्हे तर विश्वस्तांची भूमिका बजावावी हे गांधीजींना अभिप्रेत होते. श्रीमंत मनुष्याकडे त्यांची संपत्ती तशीच राहील, पण त्यांच्या वाजवी वैयक्तिक गरजांसाठी जेवढा भाग आवश्यक असेल तेवढाच तो वापरेल. उर्वरित संपत्तीचा तो विश्वस्त असावा तो भाग समाजासाठी खर्च व्हावा. एखाद्या व्यापारापासून मिळालेला नफा असेल किंवा वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ती स्वतःची न समजता त्यात समाजाचा हिस्सा आहे असे समजून सामान्य जीवन जगणाऱ्या कोट्यावधी लोकांसारखे त्यांनी जीवन जगावे असे त्यांचे मत होते. महात्मा गांधीच्या मते भांडवलदाराजवळ प्रचंड संपत्ती असते. त्यांच्या जवळची संपत्ती बळजबरीने काढून घेणे हे त्यांच्या अहिंसा तत्वात बसत नव्हते. अशा लोकांचे हृदय परिवर्तन करावे असे त्यांना वाटायचे. श्रीमंत लोक मोठ्या कौशल्याने संपत्तीचे संग्रहण करतात, परंतु त्यांचा दुष्परिणाम समाजावर होतो. त्यामुळे श्रीमंतांनाच संग्रहणाची वाईट बाजू कळायला पाहिजे. म्हणजेच ते संपत्तीचे मालक बनून न वावरता विश्वस्त म्हणून वावरतील तसा त्यांना विश्वास होता. अशा प्रकारे विश्वस्तांची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली तर वर्ग संघर्ष होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. या कल्पनेनुसार भांडवलदार श्रमिकांची काळजी करेल, त्यांच्या हिताच्या रक्षणाची काळजी घेईल. कारण गरीबाजवळ स्वतःच्या गरिबीशिवाय वाटपासाठी दुसरे काहीच नसते. गांधीच्या मते प्रत्यक्षात विश्वस्तांची कल्पना जर साकार झाली तर पृथ्वीवर समता निर्माण होईल किंवा समता स्थापन होईल असे त्यांचे मत होते. विश्वस्त कल्पनेचे स्वरूप महात्मा गांधींना विश्वस्त कल्पनेत पुढील अपेक्षा होती. ते म्हणतात की गांधीजींनी म्हणायचे की श्रीमंतांनी आपल्याला संपत्तीचा मालक न समजता विश्वस्त समजावे. संपत्तीची खाजगी मालकी ठेवायची नाही ते या कल्पनेत अभिप्रेत आहे. उत्पादनाचा उद्देश नफा न ठेवता सामाजिक गरज म्हणून उत्पादन करावे. आवश्यकता वाटल्यास संपत्तीच्या मालकी व उपयोगावर कायद्याचे बंधन घातले जातील. संपत्तीचे संवर्धन आणि संरक्षण करणे, समाजामध्ये व्यक्तीला मिळणारे कमाल व किमान वेतन ठरवले जाईल. श्रीमंताचे हृदय परिवर्तन होऊन ते स्वखुशीने आपल्या संपत्तीचा हिस्सा समाजाला देतील व अहिंसेच्या मार्गाने विषमता नष्ट होईल अशी विश्वस्ताची कल्पना यामध्ये त्याचं स्वरूप दिसून येते. विश्वस्त रचनेत खालील बाबीचा समावेश होतो. मानवी स्वभाव सुधारणे अशक्य नाही. या कल्पनेवर विश्वास ठेवून ही कल्पना मांडली. त्यात भांडवलशाहीला जागा नाही, पण भांडवलदारांना बदलण्यास वाव आहे. नंबर 2, आवश्यक इतक्याच खाजगी मालमत्तेचा हक्क व्यक्तीला असू शकतो. त्यापेक्षा जास्त असलेली संपत्ती सामाजिक कल्याणासाठी राहील असे त्यामध्ये त्यांना वाटते. संपत्तीची मालकी, उपभोग यांच्यावर नियंत्रण असण्यासाठी कायद्याचा आधार घेण्यास हरकत नाही. या कल्पनेनुसार व्यक्तीला स्वतःच्या संपत्तीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा समाजाविरोधी कृत्य करण्यासाठी करता येणार नाही. किमान जीवन निर्वाह वेतनाप्रमाणेच व्यक्तीच्या महत्तम मिळकती
महत्तम प्राप्ती बाबतीत सुद्धा मर्यादा असावी, या दोघातील अंतर न्याय असावे व त्यात वेळोवेळी असे बदल व्हावे की जेणेकरून त्यातील अंतर कमी होईल. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे स्वरूप वैयक्तिक इच्छेतून निश्चित न होता सामाजिक गरजेनुसार ठरवले जाईल. स्वदेशी नमुना, स्वदेशी मॉडेल. महात्मा गांधी यांनी स्वदेशीची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. महात्मा गांधी यांची स्वदेशीची कल्पना अत्यंत महत्वाची दिसून येते. लोकमान्य टिळकांनी प्रथम स्वदेशी संकल्पना वापरली. त्यानंतर गांधीजींनी साम्राज्यशाही विरुद्ध लढा देण्यासाठी स्वदेशी वस्तू प्रयोगाचे शस्त्र वापरले. यात स्वदेशीचा प्रसार करणे, स्वदेशीचा स्वीकार करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. स्वदेशी म्हणजे देशात तयार होणाऱ्या वस्तू वापरण्यात उत्तेजन देणे. महात्मा गांधी यांच्या मते प्रत्येक भारतीयांनी स्वदेशीचा आग्रह धरला तर देशातील उद्योगांना उत्तेजन मिळेल. देशी उत्पादन, रोजगार, उत्पन्न, राहणीमान यामध्ये वाढ सुद्धा घडून येईल. त्यामुळे अनेक समस्या सुटतील. पूर्णपणे ग्रामोद्योगात तयार झालेल्या वस्तूचा वापर करणे याला गांधीजींनी 100% स्वदेशी अशी व्याख्या दिली आहे. गांधीजींनी 1918 मध्ये भारतीयांना स्वदेशीचे आवाहन केले आणि विदेशी आयातीतील वस्तूवर बहिष्कार टाकण्यासंबंधी घोषणा केली. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करून गांधीजींनी विदेशी वस्तूवर बहिष्कार म्हणजे आयात बंद करण्याचा विचार मांडला आणि ब्रिटिशांच्या वस्तू विरुद्ध उठाव करण्यासाठी स्वदेशी चळवळीमध्ये प्रारंभ केला. विदेशी वस्तूची मागणी कमी झाल्यास विदेशात चांगली संपत्ती थांबेल, आपल्या देशातच राहील. देशात राहिलेल्या संपत्तीचा उपयोग देशाच्या विकासासाठी करता येईल असे त्यांचे मत होते. विदेशी वस्तू आयात करण्याचे थांबवले तर देश आर्थिकदृष्ट्या संपन्न बनेल असे गांधीजींना वाटत होते. स्वदेशी बाबत गांधीचे विचार असे स्पष्ट होते की ते म्हणतात की जो धंदा भारतीय जनतेच्या हिताचा असेल, ज्यामध्ये सर्व भारतीय कामगार काम करतील, अशा धंद्यातील भारतीय कामगारांना निर्वाह इतके वेतन, राहण्यास घर व त्यांच्या बालकांच्या कल्याणाची मालकांची हमी मिळाली असेल तर असा कोणताही उद्योग स्वदेशी उद्योग होय व त्यात तयार होणारा माल हा स्वदेशी माल होय. त्यांची स्वदेशीची संकल्पना आर्थिक विचाराबरोबर नैतिक आणि भावनिक तत्व प्रणालीवर अवलंबून होती असे दिसून येते. ग्राम स्वराज्य, विलेज स्वराज्य, ग्राम स्वराज्य. गांधी अर्थशास्त्राचा गांधी अर्थशास्त्राचा ग्राम स्वराज्य आणि स्वावलंबन हा गाभा दिसून येतो. प्रत्येक खेडे किंवा गाव आवश्यक वस्तूच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा असे त्यांचे मत होते. उत्पादन, वितरण व उपभोग या तिन्ही क्रिया एकाच पातळीवर असाव्यात. उद्योग विकेंद्रित असावेत. ग्रामीण भागात सुप्त बेकारी नसावी असे गांधीजींना अपेक्षित होते. खेड्यांचा विकास या तत्वावर गांधीजी अर्थशास्त्र अवलंबून आहे. त्यांच्या मते जर खेड्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. ग्राम स्वराज्य कल्पनेत गांधीजींनी आदर्श गावाची कल्पना मांडली व आदर्श खेड्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. आदर्श खेड्यांची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यावरून दिसून येते. 1. खेड्याची रचना व्यवस्थाबद्ध असावी. 2. खेडे अन्न व वस्त्राबाबत स्वयंपूर्ण असावे. 3. प्रत्येक गावात पाणी पुरवठ्याच्या सोयी असाव्यात. 4. प्राथमिक शिक्षण अनिवार्य असावे. 5. गुरांसाठी गोठे, मुलांसाठी खेळाची मैदाने असावी. 6. स्वच्छ रस्ते व सांडपाण्याची व्यवस्था असावी. 7. प्रशासनाचे काम पंचायतीकडे असावे. 8. जातीय प्रथेला जागा नसावी. 9. खेड्यातील सर्व व्यवहार सहकारी तत्वानुसार चालवले जावेत. आणि 10. सुरक्षा व्यवस्था असावी. म्हणजे ग्रामीण भागात असणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या जसे दारिद्र्य, आरोग्य, शिक्षण, पशुपालन इत्यादी सोडवल्या तरच ग्रामीण भागाचे खेळाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल असा विश्वास गांधीजींना वाटत होता. ग्रामीण भागात असणाऱ्या दारिद्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामीण उद्योगाचे पुनरुज्जीवन करावे. खादी उद्योग, साबण तयार करणे, कागद तयार करणे, आगकाळी तयार करणे, कातडी
कातडी कमवणे असे असे अशा उद्योगाद्वारे त्यांचे पुनरुज्जीवन करावे असे त्यांना वाटायचे. 6. सर्वोदय. सर्वोदय सर्वोदय महात्मा गांधींनी सर्वोदयाची कल्पना मोठ्या प्रमाणात मांडली. सर्वोदय म्हणजे सर्वांचे कल्याण. सर्वोदयामुळे न्याय, समता, स्वातंत्र्यावरील आधारित रचनेचा जन्म होईल असे ते मानत. एक असा समज ज्यात सर्व वर्ग कल्पना नाहीशा होतील, या रचनेतील उत्पादनात विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, पण भौतिक प्रगती मागे आंधळेपणाने धावणे नसेल. व्यक्तीचे स्वातंत्र्य पुरेसे जिवंत राहील, सर्वांना किमान वाजवी उत्पन्न देणारी वितरण रचना असेल, पण अतिरेकी संग्रहण व शोषण टाळून विश्वस्त कल्याण पुढे येईल. केवळ भौतिक प्रगतीला महत्व न देता शाश्वत मूल्यावर आधारलेल्या या पद्धतीत दर्जा किंवा संधी याबाबत भेद अस्तित्वात नसेल. थोडक्यात असे म्हणता येईल की सर्वोदयामुळे सर्वोदयी समाज निर्माण होईल, यातील सर्व लोक समानतेने राहतील असे त्यांना वाटायचे. 7. समाजवाद, साम्यवाद आणि गांधीवाद. समाजवाद, साम्यवाद व गांधीवाद यामध्ये महात्मा गांधींनी स्पष्ट केलेल्या कल्पना समाजवादाशी जुळणाऱ्या आहेत. काही बाबतीत विशेषतः महत्वाच्या उद्योगावर सरकारचे नियंत्रण असणे, एकाधिकार नष्ट करणे, शेती क्षेत्रात सहकारी प्रयत्नांना चालना देणे, केंद्रीकरणाला विरोध इत्यादी विचार समाजवादाशी जुळणारे आहेत. तरी गांधीजीचा समाजवाद हा वेगळा होता. गांधीजीचा समाजवाद हा वेगळा होता असे दिसून येते. काहींच्या मते मार्क्सवाद किंवा साम्यवाद आणि गांधीवाद यात एक प्रकारची समानता आहे. गांधीचा साम्यवाद अहिंसात्मक आहे, तर साम्यवादातून अहिंसेला काढून टाकले तर केवळ गांधीवाद शिल्लक राहतो. समाजवाद, साम्यवाद आणि गांधीवाद प्रामुख्याने समाजाच्या कल्याणासाठी आहे. समाजाच्या कल्याणासाठी आहेत. मात्र साम्यवादी समानता भौतिक आणि सामाजिक स्तरापुरती मर्यादित आहे. मात्र गांधीजीच्या विचार नीतितत्वावर आधारित आहे. गांधीवादाचे उद्दिष्ट व्यक्तीचा विकास हे आहे. व्यक्तीच्या विकासाचे साधन म्हणून राष्ट्राचे अस्तित्व असते, त्यावर गांधीवाद उभारला आहे. बहुतेक कल्याणाबरोबर नैतिक मूल्याचाही त्यात विचार करण्याची आवश्यकता गांधीजींनी प्रतिपादित केली आहे. वर्तमान आर्थिक परिस्थितीत गांधीच्या विचाराचा संबंध. वर्तमान आर्थिक परिस्थितीमध्ये गांधीजीच्या विचाराचा संबंध कसा दिसून येतो हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. गांधीजीचे आर्थिक विचार हे आदर्शवादी आहेत. त्यात ग्रामविकास, आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण, भांडवलदाराची विश्वस्तांची भूमिका, पर्यावरण संरक्षण, सत्य, अहिंसा, समानता इत्यादीचा समावेश यामध्ये दिसून येतो. गांधीजींनी भारतीय परिस्थिती आणि समस्या याची योग्य जाण ठेवून 2 तत्वाचा स्वीकार केला. अनेक आर्थिक प्रश्नाची सोडवणूक सहज होईल असे त्यांना वाटत होते. समाजातील आर्थिक विषमता, सामाजिक दृष्ट्या उपेक्षित वर्ग यांच्याविषयी गांधीजींची तळमळ त्यांच्या विचारसरणीत आढळते. स्वदेशी वस्तूचा वापर आणि विदेशी वस्तूवर बहिष्कार हे सूत्र गांधीजींनी भारतीयांना आत्मसात करायला सांगितले. स्वदेशी उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी स्वदेशी विचार उपयुक्त ठरला आहे. वर्तमान बदललेल्या आर्थिक स्थितीत गांधीजीचे काही विचार व्यावहारिकदृष्ट्या विसंगत ठरतात. तथापि त्यामध्ये दूरदर्शित्व होते. ग्रामोद्योगावर त्यांनी ग्रामीण भागातील बेकारी नष्ट करण्यासाठी भर दिला होता. गांधीजीच्या विचाराचे मूल्यमापन हे खालील मुद्द्याद्वारे आपण करूया. गांधीजीच्या विचारांचे मूल्यमापन. गांधीजीच्या विचारावर करण्यात आलेल्या महत्वपूर्ण टीका सुद्धा महत्वाच्या आहेत. नंबर 1, आदर्शवादाची कल्पना. आदर्शवादाची कल्पना. गांधीजीच्या काही कल्पना केवळ आदर्शवादी होत्या. त्यांनी विश्वस्त कल्पनेत भांडवलदाराच्या हृदय परिवर्तनावर व्यक्त केलेला विश्वास असाच आहे. टीकाकारांच्या मते हातात आर्थिक शक्ती आल्यावर तिचा उपयोग स्वार्थाऐवजी समाज हितासाठी केला जाईल हे अशक्य वाटते.
त्यासाठी बळाचा वापर करावा लागतो, हे कटू सत्य आहे. नंबर 2, ग्रामोद्योगावर भर. ग्रामोद्योगावर भर. गांधीजींनी ग्रामोद्योगावर जास्त भर दिला आहे. तो वर्तमान परिस्थितीत विसंगत ठरतो. भारताचा जलद गतीने विकास साध्य करण्यासाठी लघु उद्योगावर अवास्तव भर देणे उपयुक्त ठरत नाही, असे टीकाकारांचे मत आहे. श्रमिकांची उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरणे, भांडवल निर्मिती आणि ग्राहकांचा प्रतिसाद या सर्व बाबतीत ग्रामोद्योग अपयशी ठरल्याचे दिसून येते. तिसरा आहे जागतिक प्रवाहाशी विसंगत. जागतिक प्रवाहाशी विसंगत. गांधीजीचे विचार इतके श्रेष्ठ असून भारताने त्याचा स्वीकार का केला नाही, याचे उत्तर असे आहे की सध्याच्या जागतिक प्रवाहाशी ते सुसंगत नाहीत. गांधीचे विचार आदर्शवादी, स्वप्नरंजनात्मक ठरतात. केवळ भारतात ते लागू करणे म्हणजे जागतिक प्रवाहाच्या उलट जाण्यासारखे होईल, असे टीकाकारांना वाटते. 4, प्रचलित विचारांशी वेगळे. प्रचलित विचारांशी वेगळे. प्रचलित विचारांशी वेगळे. गांधीजीचे विचार हे प्रचलित विचारांपेक्षा वेगळे पण शाश्वत मूल्यावर आधारित होते. प्रचलित आर्थिक विचारांना प्रामुख्याने भौतिकवादाची पार्श्वभूमी आहे, तर सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि नैतिक मूल्य गांधीवादी मूल्यावर आधारित आहे. अमेरिकेने बरीच प्रगती साधली, परंतु तेथे सुख, मनशांती, समाधान याची उणीव आहे. म्हणजेच केवळ भौतिक सुख पुरेसे नाही, हे गांधीजींनी जाणले होते. थोडक्यात असं म्हणावं लागेल की जगात सर्वत्र विकासाची आधुनिक संकल्पना रूढ असताना एका देशाने वेगळ्याच मार्गाचा अवलंब करणे योग्य ठरत नाही. त्यासाठी हा विचार संपूर्ण जगाने स्वीकारायला पाहिजे. परंतु सध्या जग गांधी विचारांची अवलंब करण्या इतके परिपक्व झाले नाही. आजच्या आधुनिक काळात मानसिक तणाव, शोषण, प्रदूषण, औद्योगिक अपघात याचे वाढते प्रमाण लक्षात घेता गांधीच्या विचारात सत्यता दिसून येते, असे आपल्याला वाटते. थँक्यू.